नमस्कार, वेलकम टू द माय यूट्यूब चॅनल. तर सध्या मी खूप बिझी आहे. म्हणजे हे सगळे ऑर्डर्स, जास्वंदीच्या फुलांच्या माळा, अजून काय काय वेगळे वेगळे ऑर्डर्स, वरतून गणपतीची तयारी, सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्याच्यामुळे ब्लॉग टाकता येत नाही. मग काय टाकायचं, मग हेच टाकूया आपण. तर तुम्ही चांगला सपोर्ट करत राहा आणि आपले ब्लॉग बघत राहा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय काय बघायला आवडेल. तुम्हाला फेऱ्यांचे गाणी बघायला आवडतील का, तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आमची खूप इच्छा आहे फेऱ्यांच्या गाण्यांवर व्हिडिओ बनवायची, पण टाईमच मिळत नाही आहे, सगळं अरेंज होत नाही आहे, त्याच्यामुळे थोडा डिले होतो आहे. तर तुम्ही नक्की सांगा. तर अशी बघा माळांचं काम चालू आहे. आपण काय काय वेगळं वेगळं ट्राय करायचं आहे, पण ट्राय करायलाच वेळ नाही आहे, कारण ऑर्डर्स आल्यात त्या पहिला कम्प्लीट करायला लागतील. त्याच्यामुळे तुमची सुद्धा गणपतीची तयारी झाली आहे का, कमेंटमध्ये मला सांगा. यावर्षी सगळ्याच गोष्टींच्या किमती वाढलेल्या आहेत, माहिती आहे का तुम्हाला. अजून आम्ही गणपतीची मूर्ती पण सिलेक्ट केलेली नाहीये. गणपतीची मूर्ती सिलेक्ट करायला जाऊ ना, त्याचा सुद्धा आम्ही व्लॉग तुमच्यासाठी नक्कीच बनवू. हे करता करता स्वतःच्या गणपतीसाठी काय बनवायचं ते राहूनच जातं सगळं. असू दे, काय कोणाला पण दिलं तरी देव तर एकच आहे. देवापर्यंत पोचून जातं आपल्या मेहनतीचं फळ. थोडं थोडं करून खूप मटेरियल झालंय माझ्याकडे. मला आवडतं कलेक्शन करायला. स्वतःच कलेक्शन असलेलं कधी पण चांगलं. आता आपण एक माळ बनवलेली आहे बघा, 1.5 फुटाच्या गणपतीसाठी, आणि एक आता 2 फुटाच्या गणपतीसाठी आपण बनवतोय. त्यांना मिक्स कलर मध्ये हवे, मिक्स कलर मध्ये बनवले. तुम्हाला कुठल्या प्रकारचे ब्लॉग बघायला आवडतील ते तुम्ही मला सांगितलंच नाही. तुम्ही सांगा, त्याशिवाय कसं कळणार की कुठला ब्लॉग बनवायचा, पब्लिकला कुठला ब्लॉग जास्त आवडतो. मी काय काय बनवलं ते व्हिडिओच्या शेवटी नक्की तुम्हाला दाखवेन, तर तुम्ही व्हिडिओ एंड पर्यंत बघा. याच्यापासून आपण खूप गोष्टी बनवू शकतो, खूप. फक्त डोकं लावायला लागेल थोडस, बाकी काय नाही. त्याच्यात काय होतं, मी चांगलं काय केलं का मला लगेच नजर लागते, लगेच मी दुसऱ्या दिवशी आजारी पडते. मग त्या आजारी असल्यामुळे पण मला शूट करता येत नाही.
असं नाही का मी अशी एवढी पण सुंदर नाही दिसत आहे तरी पण किंवा मला नजर लागणार नाही असं नाही, लागते, लागणाऱ्यांची बरोबर लागते, तुम्हाला माहिती आहे. आता काम तर करायचीच आहेत पण कामासोबत जेवण पण झालं पाहिजे ना, तर मग आता आपण जेवण बनवूया आणि मग परत आपल्या कामाला लागूया. काय नाही, काम असतात तेव्हा साधंच जेवण बनायचं, मूग डाळ स्पेशल, नावडे गावाची स्पेशालिटी मूग डाळ. माझ्या नवऱ्याला दुसरं काही जेवायला नाही दिलं ना तरी चालेल, मूग डाळ रोज दिली तरी जेवेल. पण मी मूग डाळीचे खूप वेगळे वेगळे व्हेरियंट बनवते. आज आपण मूग डाळ मध्ये काय काय टाकणार आहोत बघा. शिराळा, फ्लॉवर, शिमला मिरची आणि बटाटा. आणि मूग डाळी सोबत आपण घेतलेले तुरीची डाळ. ही बघा, ही भिजत ठेवलेली आहे. आता आपण बनवूया. तुमच्याकडे मूग डाळ बनवतात का? तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा. त्याच्यासाठी आपण एक कांदा घेणार आहोत, एक टोमॅटो घेणार आहोत. बनवण्यासाठी खूप सिंपल आहे आणि गरम गरम भातासोबत खाली ना एक नंबर लागते. आम्ही पहिला एवढं नाही बनवायचो पण इकडे आल्यापासून जास्त बनवतो. तेव्हापासून आपल्या इथे माहिती आहे ना, अलिबागला डाळ भात, वरण आणि एकतरी आपली भाजी असतेच कायम. हा, तुम्हाला एक स्पेशल टिप देते. हे जे कांद्यावर असं काळा काळा आलेलं असतं ना, हे धुवून घ्यायचं म्हणजे घ्यायचं. हे आपल्या पोटात गेलं तर खूप खूप हानिकारक आहे. व्यवस्थित कांदा कधी पण नसलं तरी पण कांदा धुवून घ्यायचा साफ बाहेरून. तर आता आपण मूग डाळ बनवायला सुरू करूया. तर डायरेक्ट कुकर मध्ये बनवायची. कुकर मध्ये बनवली तर ती मस्त शिजते ना, सगळं छान लागतं एकदम. सगळ्यांचे फ्लेवर मिक्स होतात. सो आता मूग डाळीसाठी लागणारं साहित्य बघा तुम्ही. कांदा, कढीपत्ता, मिरची, टोमॅटो, लसूण. आता तेल आपण तापत ठेवलेलं आहे. त्याच्यात आता आपण फर्स्ट जिरा, हिंग, त्याच्यानंतर ऍड करणार राई, नंतर आपण कढीपत्ता, मिरची, लसूण. लसूण ठेचून टाकायचा मग जास्त चव लागते. माझ्याकडे दगडच आहे बघा तुम्ही, भारी. त्याला प्रॉपर पण मिक्स करून घेणार आहोत. मला जेवण बनवायला खूप आवडतं. कदाचित ही क्वालिटी मला माझ्या मम्मी पप्पांकडून भेटलाय, कारण ते दोघे सुद्धा खूप चांगलं जेवण बनवतात. आणि मला काय शिकवलं वगैरे नाही, मी आपली शिकली. जेनेटिक आहे त्याच्यामुळं
येऊन जातं. माझ्या बहिणीला पण सुरुवातीला नव्हतं येत, पण नंतर आलं. जेनेटिक आहे, कारण आमच्या मम्मी पप्पांना दोघांना छान जेवण बनवताना येतं. आपण कांदा ऍड केलेला आहे. कांदा थोडासा परतवून घेतला. टोमॅटो पण ऍड करणार आहोत. त्याला छानपैकी मस्त टोमॅटो शिजेपर्यंत शिजवून घेणार आहोत. आपली मूग डाळ तयार आहे बघा तुम्ही, कसली भारी. आणि आपला सगळ्यात मोठा जोक म्हणजे आपला गॅस संपलेला आहे बघा, सध्या एकदम जीवावर चालू आहे. तर ही मूग डाळ, पापड घ्यायचा, लोणचा घ्यायचा आणि भात गरम गरम, मग एकदम भारी लागतं. बद्दल काय वाटतं? मूग डाळीबद्दल काय वाटतं? मूग डाळ एक बीजपात्री फळ काय कडधान्य आहे. काय पण मूग आणि डाळ आहे, मूग डाळ. तुला वेगवेगळ्या प्रकारची मूग डाळ खायला घातली, तुला कसं वाटलं तुला? तर मूग डाळ हे आगरी लोकांचं फेवरेट अन्न आहे. या अन्नाशिवाय आगरी लोक जगू शकत नाही असं मला वाटतं. तुम्ही लोक जेवू शकत नाही. आमच्या नावडे गावाला लागतच मूग डाळ. सोमवार गुरुवार मूग डाळ लागतेच, खालीच पाहिजे मूग डाळ. ती खाल्ल्याशिवाय मूग डाळ लवर काय होऊ शकत नाही. डाळ खिचडी नो, मूग खिचडी. ही बघा आमची मूग डाळ आणि मूग डाळ लवर आणि तारक मेहता लवर. कॉपीराइट पडेल भाई. तुम्ही बघू शकता आपला किती पसारा आहे, पण आता काहीतरी बनवायचं बोलल्यावर पसारा होतोच, आणि पसाऱ्यातूनच काहीतरी चांगलं क्रिएट होतं, तुम्हाला माहितीच आहे. तर आजचा व्लॉग एंड तुम्हाला दाखवते आज मी काय काय बनवलंय ते. तुम्हाला मी जसं बोलले, मी व्हिडिओच्या शेवटी दाखवणार तुम्हाला काय बनवलंय. तर ही आहे आपली 2 फुटाच्या गणपती बाप्पासाठीची माळ, मिक्स कलर फुलांची. आणि त्याच्यानंतर ही आहे 1.5 ते 1 फुटाच्या बाप्पासाठी. बघू शकता तुम्ही, अशा मी 2 बनवल्या आहेत, कस्टमाइज होत्या, त्याच्यामुळे या 2 झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपण बनवला आहे एक क्यूटसा मोदक पाईप क्लीनरचा, बघू शकता तुम्ही. तर असे मी अजून काय काय वेगळं बनवेन, मग तुम्हाला मी दाखवेन. कसं वाटलं तुम्हाला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच. असेच पुढचे व्लॉग आपले येत राहतील, तर नक्की तुम्ही सपोर्ट करा. आणि हा व्लॉग पूर्ण बघितल्यामुळे खूप खूप थँक्यू. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.